नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत गावाने संकल्पच्या एसएससी रेल्वे चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. तुम्ही टायटल बघितलंच असेल की महाराष्ट्र सरकारने आता नुकतीच अनाउन्समेंट केली आहे की स्टेनोची जी पदं आहेत ते महाराष्ट्र सरकार रद्द करत आहेत. ते मृत घोषित करण्यात आलेली आहेत. ज्या कारणाने हजारो लाखो विद्यार्थी जे एसएससी स्टेनोची किंवा टायपिंगची तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. आणि ह्याच नाराजीच्या सूरला मिटवण्यासाठी, घालवण्यासाठी केंद्र शासनाची ही भरती त्यांच्यासाठी एक महत्त्वाची भरती नक्कीच साबित होणार आहे. तर या पूर्ण भरतीची माहिती आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या जे काही स्टेनो मित्र आहेत महाराष्ट्रातील कानकोपऱ्यापर्यंत जे नाराज झालेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाबाबत, तर त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवाल ही अपेक्षा मी तुमच्याकडनं नक्कीच व्यक्त करतो. पूर्ण व्हिडिओ बघा की केंद्र शासनामध्ये कशा प्रकारे कुठले कुठले पदं भरली जातात, टायपिंग स्पीड काय लागतो स्टेनोचा तुमचा शॉर्ट हँडचा, एक्झाम कुठली होते, विषय कुठले असतात, त्याचे कट ऑफ्स काय लागतात, या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे मित्रांनो. चला सुरू करूयात. बघा, ज्या न्यूजबद्दल मी तुम्हाला सांगत होतो बघा, राज्य सरकारकडून भरती रद्द, स्टेनोग्राफर पद मृत घोषित, पुण्यात विद्यार्थी आक्रमक. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टीचा खूप इम्पॅक्ट पडलेला आहे. खूप विद्यार्थी नाराज झालेले आहेत. ठीक आहे. आता ही भरती तुमच्यासाठी कशा प्रकारे इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना एसएससीची फुल फ्लेज तयारी करायची आहे ऑफलाईन किंवा ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये, तर संकल्प एज्युकेशनमध्ये बॅच ऑलरेडी सुरू झालेली आणि रेग्युलर बॅचेस सुरू होत राहतात. त्याच्या इन्क्वायरीसाठी खाली नंबर आहे, तुम्ही कॉल करू शकता. एक परिपूर्ण तयारी तुम्हाला करायची असेल तर ही ऑनलाईन बॅच आहे. ऑफलाईनची आपली फीज आहे 20,000 रुपये, जी आता वाढणार आहे. 1 मे पासून आपली फीज होणार आहे 25,000 रुपये. तर तुम्हाला ह्या बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर 20,000 होईल. याच्यानंतरची जी काय बॅच येणार आहे त्यामध्ये तुम्हाला 25,000 रुपये लागतील. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना लवकर ऍडमिशन घ्यायचं ते घेऊ शकतात कमी फीजमध्ये. सोबतच जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरला येऊ शकत नाहीयेत त्यांच्यासाठी ऑनलाईन बॅच अवेलेबल असणार आहे. ऑनलाईन एसएससी सीजीएल बॅच 4.0 ही बॅच देखील हायब्रिड बॅच आहे. म्हणजे ऑफलाईनचे जे विद्यार्थी त्यालाच आपण रेकॉर्ड करतोय. एक चांगला फॉर्मॅटमध्ये ही बॅच तुम्हाला ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला फक्त सीजीएलच नाही तर सीएचएसएल, एसएससी एमटीएस, सिलेक्शन पोस्ट, सीपीओ, एसएससी स्टेनो, जे जीडी, आरआरबी एनटीपीसी, आरआरबी एएलपी या सगळ्या कोर्सेससाठी किंवा या सगळ्या स्ट्रीमसाठी तुम्हाला ही बॅच उपयुक्त ठरणार आहे. ठीक आहे. याची देखील माहिती तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून विचारू शकता. चला आपल्या नोटिफिकेशनकडे येऊयात जास्त वेळ वाया न घालवता. विद्यार्थी मित्रांनो, स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी हे नोटिफिकेशन आहे. बघा, 2 पोस्ट याच्यामध्ये असतात, एक ग्रेड सी आणि एक ग्रेड डी. तर काय फरक आहे बघा, ते पण आपण पुढे बघणार आहेत. तर याच्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट आहे तुमची 24 एप्रिल पासून सुरू झाले, 15 मे पर्यंत लास्ट डेट असणार आहे याची. एक्झामिनेशन कधी होणार आहे तर जुलै ऑगस्ट, एक 4-5 महिन्याचा वेळ तुमच्याकडे आहे. तुम्ही आतापासून जरी स्टडीला लागलात तरी होऊ शकता, कारण की तुमची कॉम्पिटिशन जनरल स्टुडंट सोबत नाही हे लक्षात ठेवायचंय. जे विद्यार्थी स्टेनोचा कोर्स ज्यांनी कंप्लीट केला असेल त्याच विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन असल्या कारणाने याचा कट ऑफ देखील कंपॅरेटिव्हली कमी लागतो. ठीक आहे. जागा बघायला गेलं तर सध्या त्यांनी जागा सांगताना सांगितल्या आहेत की 731 जागा आहेत. तुम्ही माझा मागच्या वर्षीचा व्हिडिओ बघा, ह्याच चॅनलवरती अवेलेबल आहे. त्यावेळेस मी सांगितलं होतं की स्टेनोच्या जागा येताना कमी येतात, कारण की वेगवेगळ्या डिपार्टमेंटला एसएससी जागा विचारतं की तुम्ही तुमची रिक्वायरमेंट सांगा. भरपूर डिपार्टमेंट जागा लवकर रिपोर्ट करत नाही एसएससीला, त्या कारणाने त्या कमी वॅकन्सीज येतात. नक्कीच ह्या वॅकन्सी वाढून तुम्हाला 1,500 ते 2,000च्या मध्ये गेलेल्या दिसतील 101%. मी हे मागच्या वेळेस देखील सांगितलं होतं आणि ह्या वेळेस देखील सांगतो. ठीक आहे. तर एक चांगल्या वॅकन्सी असतात, 1,500 ते 2,000 स्टेनोच्या वॅकन्सीज आहेत. एज लिमिट काय लागतं बघायला. एज लिमिट आहे बघा तुमचं या ठिकाणी एज लिमिट दिले तुम्हाला. 2 पोस्ट आहेत ना, ग्रेड सी ची आणि ग्रेड डी ची. ग्रेड सी म्हणायला गेलं तर 18 ते 30 आणि ग्रेड डी म्हणायला गेलं तर 18 ते 27 या टाईपमध्ये एज लिमिट आहे. ओके. आता यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली की बाबा नक्की हा काय आहे, तर ग्रेड सी काय प्रकारे, ग्रेड डी काय प्रकारे. तुम्ही बघितलं तर ग्रेड सी ही एक नॉन गॅजेटेड ग्रुप बी ची पोस्ट आहे बघा, ग्रुप बी. ठीक आहे. खूप चांगली पोस्ट आहे ग्रुप बी, नॉन गॅजेटेड. ठीक आहे. आणि स्टेनोग्राफर ग्रेड सी ची जी काय पोस्ट आहे ती तुमची ग्रुप सी मध्ये येते. ठीक आहे. त्याच्या खालोखालच ही पोस्ट असणार आहे.
याचा पगार खूप चांगला जाईल. याचा ग्रुप बीचा नॉन गॅजेटेडचा पगार तुम्ही मला विचारला केंद्र शासनाचा, तर आय गेस लेवल 6 ची पोस्ट असेल, तुम्हाला 70 ते 80 हजारच्या दरम्यान सॅलरी ह्या ठिकाणी ह्या पोस्टची पडेल. कशाची? ग्रुप बी नॉन गॅजेटेड ग्रेड सी साठी. आणि ग्रेड डी ची जर सॅलरी विचारली तुम्ही मला, तर एक 50 ते 60 हजारच्या आसपास याची देखील सॅलरी पडते. ठीक आहे. आता एज लिमिट तर तुम्हाला कळालं असेल की ग्रेड सी चा 18 ते 30 आहे आणि ग्रेड डी 18 ते 27 आहे. याला तुम्ही ऑफिसर म्हणू शकता, याला तुम्ही थोडं क्लिरिकल म्हणू शकता. ठीक आहे. ओके. त्यानंतर एज लिमिट काय आहे? तर एज लिमिटचं बघितलं आपण, एज रिलॅक्सेशन असेल, कोणाचं वय जास्त असेल, ठीक आहे, जसं महाराष्ट्र शासनामध्ये एज लिमिट भरपूर असतात, तर ते विद्यार्थी बऱ्यापैकी विचारतील सर हायर एज लिमिटसाठी आहे का? तर SC ST असेल तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, OBC असेल तर 3 वर्ष तुमचं एज रिलॅक्सेशन अलाउड आहे आणि बाकी पुढच्या कॅटेगरीसाठी तुम्ही बघू शकता. सोबतच एक्झाम पॅटर्न काय असतो, ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काय येतं बघा. गणित हा विषय नाहीये, ठीक आहे, परत एकदा सांगतो, मॅथ हा विषय नाहीये. तुम्हाला 3च विषय आहेत, एक म्हणजे जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज, हे 3च विषय तुम्हाला आहे. त्याच्यातल्या त्याच्यात इंग्लिशचं वेटेज, एक चांगलं वेटेज आहे, ते म्हणजे 100 क्वेश्चन 100 मार्क्स या ठिकाणी वेटेज आहे. बाकी तुमचं GK 50 मार्क्स आणि रिझनिंग 50 मार्क्स, असा 200 मार्क्सचा हा तुमचा पेपर होतो. टोटल 200 प्रश्न आणि 200 मार्क्सचा हा पेपर होतो. यावर्षी झालेला सगळ्यात मोठा बदल SSCच्या एक्झाम्स मध्ये तो म्हणजे सेक्शनल टाइमर. सेक्शनल टाइमर, तर यांनी सांगितलंय की ह्या 50 क्वेश्चन साठी 30 मिनिट, ह्या 50 क्वेश्चन साठी 30 मिनिट आणि ह्या 100 क्वेश्चन साठी 60 मिनिटे, असे 30 अधिक 30 अधिक 60 तुमचा 2 तासांचा वेळ या ठिकाणी असणार आहे. 2 तासामध्ये तुम्हाला 200 प्रश्न सोडवायचे आणि 200 मार्क्स त्यामध्ये तुम्हाला असणार आहेत. ठीक आहे. ओके. सिलेबस काय आहे? तर सिलेबस बघा मी तुमच्या समोर या ठिकाणी देतोय. तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये देखील सिलेबस बघायला भेटेल. जनरल इंटेलिजन्स मध्ये तुमचं व्हर्बल नॉन व्हर्बल दोन्ही टाईप आहेत आणि याचे क्वेश्चन्स वगैरे तुम्हाला बघायचे असतील, ठीक आहे, तर आपलं जे ऍप आहे संकल्प 247 त्याच्यावरती तुम्हाला याचे पेपर्स बघायला मिळतील, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही सिंपल गुगलवर जाऊन जरी PYQ चेक केले तर याचे सगळे पेपर्स तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. जनरल अवेअरनेस आहे, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आहे. इंग्लिश हा गेम चेंजर ठरतो, कारण की 100 मार्क्स फक्त इंग्लिशसाठी आहेत तुमचे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट वाला पोर्शन तो म्हणजे स्किल टेस्ट. कारण की या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 10 मिनिटाचं तुमचं डिक्टेशन होणार आहे. ते हिंदी किंवा इंग्लिशमध्ये होईल. तुम्ही फॉर्ममध्ये जे सांगितलं असेल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये, त्याच्यानुसार तुमचं डिक्टेशन होईल. हिंदी किंवा इंग्लिशमध्ये डिक्टेशन झालं की ते तुम्हाला तुमच्या स्टेनोग्राफीमध्ये लिहून ठेवायचंय आणि त्याला नंतर परत ट्रान्सक्रिप्ट करायचंय. आणि ते ट्रान्सक्रिप्ट करण्यासाठी जो वेळ तुम्हाला मिळणार आहे, तर बघा, जर स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी तुम्ही तयारी करताय, ग्रेड डी साठी इंग्लिशमध्ये, तर तुम्हाला 50 मिनिटं मिळतील आणि हिंदीमध्ये करणार असाल, तुम्ही लिहिणार असाल तर 65 मिनिटं मिळतील. तेच जर तुम्ही ग्रेड सी मध्ये म्हणायला गेला तर टाइम कमी होईल, कारण की कमी वेळेत तुम्हाला ते लिहावं लागेल. तर 40 मिनिटं इंग्लिशसाठी आणि 55 मिनिटं हिंदीसाठी तुम्हाला मिळणार आहेत. सर हे कसं ठरेल की ग्रेड सी आणि ग्रेड डी मला अप्लाय करायचंय? तर तुमचा स्पीड 80 असेल तर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तिथं विचारलं जाईल की तुम्हाला फक्त ग्रेड सी ची तयारी करायची. जर ग्रेड सी ची तयारी करायची तर तुमचा स्पीड हा 100 वर्ड पर मिनिट असला पाहिजे. जर तुमचा शॉर्ट हँडचा स्पीड 100 असेल तर ग्रेड सी साठी, 80 असेल तर ग्रेड डी साठी तुम्ही त्या ठिकाणी ऍप्लिकेबल आहात. तर तुमचा स्पीड 100 असेल तर तुम्ही ग्रेड सी आणि ग्रेड डी दोन्हीचे फॉर्म भरू शकता आणि फक्त 80 असेल तर ग्रेड डी चाच फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये क्लिअरली त्या ठिकाणी दिलेले असणार आहे. आता याचे कट ऑफ काय लागतात, तर मी हा 2025 चा लेटेस्ट वाला कट ऑफ घेऊन आलोय. तर तुम्ही बघा, टायपिंग साठी, स्किल टेस्ट साठी जो काय कट ऑफ, अजून फायनल सिलेक्शनची यादी लागलेली नाही 2025 ची, फक्त त्यांनी सांगितलं की कट ऑफ त्यांनी याचे दिलेत. कशासाठी? स्किल टेस्ट साठी. आधी पेपर होतो तो 200 मार्क्सचा, त्याच्यानंतर त्याचा कट ऑफ लागतो या प्रकारे आणि मग होती तुमची टायपिंग स्किल टेस्ट आणि त्याच्यानंतर लागतो फायनल रिझल्ट. अशा टाईपमध्ये होतं. त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी बघा 142 मार्क, OBC साठी 141 मार्क, EWS 137 मार्क आणि बाकी कॅटेगरीचे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ह्या टाईपमध्ये कट ऑफ लागतात. हे फक्त कट ऑफ कशासाठी? टायपिंगसाठी, स्किल टेस्टसाठी, ज्यासाठी 1:8 किंवा 1:10 यामध्ये विद्यार्थी घेतले जातात. ठीक आहे. आता पुढे जाऊयात आपण. ग्रेड डी साठी बघा, ग्रेड डी साठी टोटल 22,456 विद्यार्थी घेतलेत. आता याचा विद्यार्थी जास्त घेतलेत त्यामुळे कट ऑफही कमी लागतो बघा.
या ठिकाणी युआरचा जो कट ऑफ आहे तो आहे 132, ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो आहे 129, ईडब्ल्यूएस 125, एससी 117 आणि एसटी 105 ह्या टाईपमध्ये कट ऑफ लागतो. जर तुम्हाला वाटलं की माझं ग्रेड सीचं टायपिंग आहे पण माझा अभ्यास तितका नाही आहे, तर तुम्ही ग्रेड डी साठी इलिजिबल आहात, ज्याचा कट ऑफ ऑलरेडी कमी लागतो, तर तुम्ही याच्यासाठी सिलेक्शन घेऊ शकता. आणि एकदा याचं सिलेक्शन झालं की तयारी करून ग्रेड सी देखील तुम्ही क्रॅक करू शकता पुढच्या वर्षी. ठीक आहे. आता बघा याचे कट ऑफ मी मागच्या 3 वर्षातले कट ऑफ घेऊन आलोय. बघा ग्रेड सी आणि ग्रेड डी चे कट ऑफ कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता. 2000 हे कुठले कट ऑफ आहे, 2024 चे कट ऑफ आहे. 148 मार्क लागले होते ग्रेड सी साठी. ग्रेड डी साठी 130. बघा फरक आहे जवळपास 18 मार्कचा फरक पडतोय. ठीक आहे. ओबीसी साठी 148 130 हा देखील फरक आहे. 2023 मध्ये कट ऑफ बघितले तुम्ही तर युआरचा कट ऑफ 147, मग जवळपास सेमच राहिलाय. ओबीसीचा कट ऑफ 145, ओबीसीचा कट ऑफ वाढलेला आहे, कारण की इथं कट ऑफ बघितलं तर इथं सेमच होता. इथं सेमच होता, इथं थोडा कमी झालाय. आणि इकडं ग्रेड डी मध्ये इथं 131 आणि 125 आहे. इथं कमी झालाय, तिथे 130 होता 125 झालाय. 2022 मध्ये बघा इथं बऱ्यापैकी कट ऑफ कमी झालाय, कारण की इथं पेपरची डिफिकल्टी लेवल वाढली होती. मला तुम्हाला हेच सांगायचंय की त्यावेळेस सेक्शनल टायमर नव्हता. त्यावेळेस एकत्र 2 तास दिले जायचे आणि मुलं पाहिजे तितका वेळ रिझनिंगला, पाहिजे तितका वेळ जीकेला, पाहिजे तितका वेळ तुमचा इंग्लिशला द्यायचे. त्यामुळं तुम्हाला पूर्ण पेपर कव्हर व्हायचा. परंतु आता 30 मिनिटांमध्ये 50 क्वेश्चन रिझनिंगचे होणं कदाचित सगळ्या मुलांना शक्य होणार नाही. त्यामुळे नक्कीच 10 ते 15 मार्क किंवा 5 ते 10 मार्क कट ऑफ तुम्हाला कमी झालेला यावर्षी नक्कीच दिसेल. ठीक आहे, सेक्शनल टायमरमुळं. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं याच्यासाठी, तर 12वी झालेला कुठलाही विद्यार्थी, 12वी किंवा 12वी इक्विव्हॅलंट म्हणजे काय, 10th प्लस डिप्लोमा पण या ठिकाणी चालतो तुम्हाला. ठीक आहे. तर तुमचं जे क्वालिफिकेशन आहे 12वी कधीपर्यंत तुमच्या हातात रिझल्ट आलेला पाहिजे, तर 1 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही 12वी पास झालेले पाहिजे. आता महाराष्ट्रात बऱ्यापैकी रिझल्ट जून मध्ये येऊन जातात. ठीक आहे, परीक्षांचे मे जून मध्ये, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. ओके. आता ओबीसी साठी क्रुशियल डेट काय आहे, तर ओबीसी सर्टिफिकेट असेल. मला खूप कमेंट येतात, मागच्या व्हिडिओवर देखील मला खूप कमेंट आलेल्या आहेत. त्यावेळेसही मी सांगितलं होतं की जी लास्ट डेट असते एसएससी मध्ये, कायम लक्षात ठेवा, जी क्लोजिंग डेट असते ती तुमची लास्ट डेट असते. त्याच्या अगोदर तुम्ही ओबीसी सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यातल्या त्या स्टेट ओबीसी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सेंट्रलची तुम्ही तयारी करताय तर साहजिक आहे सर्टिफिकेट हे सेंट्रल ओबीसी असलं पाहिजे. विद्यार्थी मला कमेंटमध्ये शिकवतात की सर तुम्ही काहीही सांगता, सेंट्रल ओबीसी इथं नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी 3 वर्ष असते, मग सेंट्रल ओबीसी एकाच वर्षात कसं काय रिन्यू करावं लागतं. अरे बाळा, सेंट्रल ओबीसीचीच व्हॅलिडिटी 1 इयर असते, नॉन क्रिमिलियरची 3 वर्षच असते. बरोबर आहे तुझं, परंतु इकडे सेंट्रल ओबीसी लागतं, नॉन क्रिमिलियर लागत नाही सेंट्रलला. ठीक आहे. त्याच्यामुळं सेंट्रल ओबीसी प्रत्येक वर्षी तुम्हाला रिन्यू करून घ्यावं लागतं, जोपर्यंत तुम्ही एक्झाम्स देताय तोपर्यंत. ठीक आहे. पुढे ईडब्ल्यूएस साठी ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट कुठल्या वर्षाचं पाहिजे, तर कुठल्या वर्षाचा इन्कम ग्राह्य धरणार आहे, तर 2025-26चा इन्कम बेसिसवर तुम्हाला 26-27 मध्ये जे सर्टिफिकेट मिळतं ते या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे. याच्यावर देखील मागच्या वेळेस कमेंट आलेल्या होत्या, तर लक्षात ठेवा 2025-26चं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे आणि 26-27 मध्ये इश्यू झालेला पाहिजे, म्हणजे ह्या वर्षी. ठीक आहे. तर अजूनपर्यंत काढलं नसेल तर काढून घ्या. सोबतच हाऊ टू अप्लाय कसं करणार सर, आता हे सगळं खरं आहे, भरायचं आहे आम्हाला फॉर्म. तर 2 वे आहेत फॉर्म भरण्यासाठी. एक तर वेबसाईटवरनं भरू शकता किंवा एसएससीचं स्वतःचं अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशनचं नाव काय आहे, तर माय एसएससी अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे. किंवा वेबसाईटवर भरायचं असेल तर ssc.gov.in वरनं भरू शकता. ठीक आहे. ही आहे वेबसाईट आणि हे आहे अँड्रॉइड ऍप, याच्यावरनं फॉर्म भरू शकता. बाकी फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी डिटेल व्हिडिओ बनवू शकतो. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर फॉर्म भरण्याचा डिटेल व्हिडिओ द्या म्हणून, तर ते मी त्याचा देखील व्हिडिओ बनवून आणतो. बाकी फॉर्म फिलिंग खूप सोपं आहे. लास्ट डेट आहे तुमची 15 मे 2026. ओटीआर, आता हे ओटीआर काय झंझट आहे, ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत एसएससी बद्दल काहीच माहिती नाही, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी मी सांगतो ओटीआर म्हणजे वन टाइम रजिस्ट्रेशन. म्हणजे तुम्ही नवीन विद्यार्थी असाल, ठीक आहे,
तर तुम्हाला SSCच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सुरुवातीला तुमची बेसिक डिटेल्स त्या ठिकाणी भरावं लागतात. त्याला OTR म्हणतो आपण. त्याच्यामध्ये ईमेल ID, फोन नंबर, तुमचा आधार क्रमांक व्हेरीफाय होतो, फोन नंबर व्हेरीफाय होतो. त्याला आपण OTR म्हणतो, वन टाइम रजिस्ट्रेशन. ते तुम्हाला सुरुवातीला करायचं आहे. तुमच्या वेबसाईटवर जाऊन ssc.gov.in वरती, नवीन वेबसाईटवरती. ठीक आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलंय, जर कोणी जुन्या वेबसाईटवर म्हणजे ssc.nic.in ही जुनी वेबसाईट आहे, याच्यावरती फॉर्म भरत असेल, जुना विद्यार्थी असेल, तर त्याला ह्या वेबसाईटवर आल्यानंतर परत एकदा रजिस्ट्रेशन करायचं आणि मगच त्याला फॉर्म भरायचं, हे त्यांनी सांगितलेलं आहे, जे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतोय. एकदा तुमचा OTR जनरेट झाला की मग तुम्ही इझिली फॉर्म भरू शकता. 5 मिनिटं लागतात फक्त फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे. आणि फॉर्म भरण्यासाठी लास्ट डेटचा वेट करू नका, वेबसाईट हँग होते शेवटी. ठीक आहे. ओके, चला पुढे जाऊयात. आता ह्या टाईपमध्ये बघा, हे पेज असतं. सुरुवातीचं वेबसाईटवर गेलं, हे पेज आहे. इथं बघा लॉग इन आहे. लॉग इन कधी होईल, जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असेल तर. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइमच फॉर्म भरताय तर मग काय करणार, मग तुम्ही ह्या ठिकाणी रजिस्टर नाववर क्लिक करा. न्यू युजर रजिस्टर नाव याच्यावर क्लिक केल्यानंतर OTR ची प्रोसेस सुरू होते. कशी असते प्रोसिजर हे बघा, वन टाइम रजिस्ट्रेशन, OTR ची प्रोसेस सुरू होते, ज्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल, पासवर्ड क्रिएशन, ऍडिशनल डिटेल, डिक्लेरेशन हे सगळं भरायचं आहे. खूप सोपी प्रोसिजर आहे, बिलकुल टेन्शन घेऊ नका. OTR कसा करायचा आहे याच्यासाठी मी ऑलरेडी मागचे जे काही व्हिडिओ आहे आपला सिलेक्शन पोस्टचा, फॉर्म कसा भरावा, त्याच्यामध्ये सुरुवातीचा जो पार्ट आहे तो OTRचाच घेतलाय. तो सगळ्या फॉर्मसाठी सेम असेल तर तो बघा आणि मग फॉर्म फिलअप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके, आता याच्यासाठी काय, फॉर्म भरण्यासाठी काय लागणार आहे सर? फॉर्म भरण्यासाठी तुमचा एक तर लाईव्ह फोटो कॅप्चर होणार, तिथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा नाहीये. त्याच्यानंतर तुमचं जे साईन आहे, तुम्हाला व्हाईट पेजवरती ब्लॅक पेनने साईन करा, ते स्कॅन करा. त्यानंतर स्कॅन केल्यानंतर त्याला JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये 10 ते 20 KB मध्ये क्रॉप करून घ्या व्यवस्थित. आणि त्याची हाईट आणि विड्थ बघा, त्याची जी हाईट विड्थ आहे ती असली पाहिजे 6 सेंटीमीटर आणि हाईट असली पाहिजे 2 सेंटीमीटर. ह्या रेशोमध्ये त्याला क्रॉप करा. आणि ही जी आहे साईन ती 10 ते 20 KB मध्ये असेल की तुम्हाला त्यानंतर अपलोड करायची आहे. एवढी एकच गोष्ट अपलोड करायची आहे पूर्ण फॉर्म मध्ये. ओके, फीज किती आहे बघा, फक्त 100 रुपये फीज आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची हा बेनिफिट, केंद्र शासनामध्ये कुठलाही फॉर्म भरायचा आहे 100 रुपये तुम्हाला फॉर्म फीज आहे. त्याच्यामध्ये पण SC ST सर्व SC ST मुलांना फ्री. वुमन कॅन्डिडेट बघा, महिला मंडळाला फ्री आहे. जेवढ्या महिला भगिनी आहेत ज्या फॉर्म भरणार आहेत त्यांना सर्वांना फ्री आहे हा फॉर्म. ठीक आहे. सोबत जे PWD कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी देखील फ्री असणार आहे, एक्स सर्व्हिसमन साठी फ्री असणार आहे. ठीक आहे. बाकी फीस तुम्ही ऑनलाईन भरू शकता, भीम UPI नी भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फोनपे, गुगल पे नी फॉर्म फी भरू शकता. ठीक आहे. आणि यदा कदाचित फॉर्म भरताना चूक झाली, कारण की आपण बराच वेळा झोपेत फॉर्म भरतो. ठीक आहे. चूक होऊ शकते, कदाचित चूक झाली तर ती करेक्ट करण्यासाठी दयाळू SSC आपल्याला बघा 200 रुपये पहिल्या वेळेस, आणि त्याच्यानंतरही चूक झाली ठीक आहे तर 500 रुपये असे दोनदा तुम्ही करेक्ट करू शकता फॉर्म, असं SSC सांगतं. ठीक आहे. बिलकुल जागेपणी फॉर्म भरा, झोपेत फॉर्म भरू नका, नाहीतर फॉर्म भरायची फी 100 आहे आणि करेक्ट करायला 200 आणि 500 रुपये लागतात. ठीक आहे. तसं काही करू नका. एक्झाम सेंटर कुठे कुठे होणार आहे सर? आता आम्ही तर महाराष्ट्रातले विद्यार्थी, आम्हाला बाहेर जायचं नाही. कुठं काय गरज आहे बाहेर जाण्यासाठी? महाराष्ट्रात बघा, नांदेड आहे, जळगाव आहे, पणजी, पुणे, नाशिक. आता गोवा तर हे तर गोवा आहे, याचा विषय सोडा. महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक, जळगाव, नांदेड, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर आहे, अमरावती आहे. एवढे सगळे सेंटर महाराष्ट्रात अवेलेबल आहे. आणि तुम्हाला 3 सेंटर विचारले जातात फॉर्ममध्ये की कुठे तुम्हाला फॉर्म भरायचा, त्या ठिकाणी तुमचा सेंटर येतो. ठीक आहे, काळजी करू नका. ओके, फॉर्म आता प्रोसेस कशी असणार आहे सिलेक्शनची? तर बघा, CBT एक्झाम होईल. एक्झाम झाल्यानंतर त्याचे आन्सर की येईल, तुम्हाला तुमचे मार्क कळतील. त्यानंतर तुमची स्टेनोची टायपिंग होईल, स्किल टेस्ट होईल. त्याच्यानंतर फायनल रिझल्ट येईल आणि त्याच्यानंतर तुमचा DV, फायनल रिझल्ट, जॉईनिंग, या सगळ्या गोष्टी पुढे होतील. ह्या टाईपमध्ये सिंपल आणि सुटसुटीत प्रोसिजर असणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघताय तर त्यांच्यासाठी सूचना की आधार बेस्ड ऑथेंटिकेशन SSC मध्ये असतो. त्यामध्ये काय करायचं फक्त तुमचा आधारचा नंबर टाका जो आधारला संलग्न आहे, त्याच्यावर OTP येतो आणि तो OTP फक्त तुम्हाला SSC ला कळवायचा आहे, जेणेकरून
यदा कदाचित तुमचा फोटो चुकीचा अपलोड झाला किंवा फोटो चुकीचा अपलोड झाला, साइन चुकीचा अपलोड झालं, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही जर तुम्ही आधार बेस्ड ऑथेंटिकेशन केलं असेल तर. आणि जर नसेल केलं आधार बेस्ड ऑथेंटिकेशन तर तुम्हाला यापैकी कमीत कमी 2 डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवायचे आणि हे फोटो जर तिथे मॅच झाला नाही तुमच्या फोटो सोबत तर तुम्हाला एक्झामला बसू दिलं जात नाही. SSC खूप स्ट्रिक्ट आहे या बाबतीत, ठीक आहे. त्यापेक्षा एवढं झंझट न करता आधार बेस्ड ऑथेंटिकेशन करूनच एक्झामला जा, डोक्याला त्रास घेऊ नका, ठीक आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा ज्या विद्यार्थ्यांना फुल फ्लेज तयारी करायची SSCची, मग ते CGL असेल, CH असेल, MTS, स्टेनो या सगळ्या एक्झामची, तर एक ऑनलाईन कंप्लीट ऑनलाईन बॅच तुमच्यासाठी आपण घेऊन येतोय. ही बॅच ऑलरेडी 15 एप्रिल पासून ही लाईव्ह आहे, रेकॉर्डेड आहे. तुम्हाला फक्त रेकॉर्डेड बघायची, डबलच्या स्पीडनी कंप्लीट रेकॉर्ड झालेली बॅच देखील अवेलेबल आहे. तुम्हाला लाईव्ह बॅच करायची सर, मला लाईव्ह बॅच करायची आहे, तर लाईव्ह बॅच देखील कंप्लीट अवेलेबल आहे, जी 15 एप्रिलला सुरू झालेली आहे. याची फीज किती आहे? फक्त 3,999 फी आहे, फक्त 3,999 प्लस GST ही फीज तुम्हाला असणार आहे. आणि याची व्हॅलिडिटी किती असणार आहे? तर 1 इयर याची व्हॅलिडिटी असणार आहे. 1 वर्षापर्यंत कुठलंही लेक्चर तुम्ही कितीही वेळेस रिपीट करून बघू शकता, ठीक आहे. काही डाऊट असेल तर या ठिकाणी मी नंबर दिला, याच्यावरती कॉल करा. आणि जर कोणाला ऑफलाईन तयारी करायची आहे तर आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या कॅम्पसला SSC बॅच अवेलेबल आहे. टॉप फॅकल्टी आहेत महाराष्ट्रातील, ठीक आहे, जे की खूप वर्षापासून शिकवतात SSC आणि रेल्वेसाठीच. असं नाही की बँकिंगचे आहेत त्याच्यामध्ये बसवलं जाईल तुम्हाला, बिलकुल नाही. सेपरेट बॅच आहे, तर सेपरेट मटेरियल आहे SSCचं, ठीक आहे. या पद्धतीने परिपूर्ण अशी तयारी तुमची होणार आहे, ठीक आहे. बाकी खाली टिकर लाईन दिलेली, त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळतच राहील. या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही या ठिकाणी माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. सोबतच आपलं ABD संकल्प, हे संकल्प एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल आहे ऑफिशियल, याच्यावरती हे देखील जॉईन करून ठेवा. तुम्हाला डिटेल बाकी गोष्टी या ठिकाणी मिळत जातील, जसं PDF असतील, कट ऑफ्स असतील, एक्झामचे जे फॉर्म सुटतात त्याचे ऍप्लिकेशन लिंक असतील ते याच्यावर भेटत जातील. आपला अजून एक चॅनल आहे संकल्प SSC रेल्वे. संकल्प SSC रेल्वे हे फक्त SSC आणि रेल्वे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. याच्यात कंप्लीट आणि इत्यंभूत माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळत राहते, ठीक आहे. हे देखील टेलिग्राम चॅनलच आहे, हे देखील जॉईन करून ठेवा. आणि जो व्हिडिओ तुम्ही बघताय या चॅनलवरती, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे याच टाईपचे अजून जे नोटिफिकेशनची किंवा तयारीची व्हिडिओ मी पुढे घेऊन येणार आहे, स्टेनो संदर्भात किंवा सिलेक्शन पोस्ट संदर्भात किंवा CGL संदर्भात, त्याच्या अपडेट्स तुम्हाला मिळत जातील, ठीक आहे. चला तर मित्रांनो, धन्यवाद. या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. खूप वेळ जातो एक व्हिडिओ बनवण्यासाठी, ठीक आहे. तुम्ही सर्वजण लाईक करतात, मागच्या व्हिडिओला तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला राहिलाय. इथून पुढे देखील तुम्ही असाच रिस्पॉन्स कराल ही अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो. धन्यवाद. मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.